हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे महाशिवरात्र। तर इथे आमची तयारी चाललेली आहे। हे आहे आमच्या बिल्डिंगचंच मंदिर, जे शंकर भगवानांचंच मंदिर आहे। त्याच्यामुळे इथे दरवर्षी रात्री 12 वाजता अभिषेक केला जातो। तर इथे ही अभिषेक करण्याच्या अगोदरची आमची तयारी चालू आहे। तर रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि आम्ही इथे आता मंदिर धुवायला घेतलेलं आहे। म्हटलं 1-1.5 तासामध्ये मंदिर क्लीन करू आणि त्यानंतर आपण मस्त जो अभिषेक आहे 12 वाजता होतो देवाचा, तर तो करणार आहोत आम्ही। तर त्याच्यासाठी इकडे बघा आम्ही करतो आता मंदिराची साफसफाई। तर या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही मंदिराचं क्लिनिंग कसं केलं, तिथून ते मंदिरामध्ये अभिषेक कसा केला इथपर्यंत सगळं बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल। हाय चिकटपट्टी आहे। इथे आमचं मंदिर बघा पूर्ण क्लीन करून झालेलं आहे, धुवून झालेलं आहे। मूर्त्या वगैरे पण आम्ही छान धुवून घेतलं आहे आणि आता मंदिराची लाईटिंग करत आहेत माझे मिस्टर आणि कृष्णा, म्हणजेच आमच्या बाजूचे शेजारी। तर त्या दोघांनीच मिळून सगळी लाईटिंग केली होती आणि इकडे आम्ही ह्या लेडीजनी मिळून सगळं मंदिर वगैरे क्लीन करून घेतलं होतं। तर आता लाईटिंग झाल्यानंतर आपण करणार आहोत अभिषेकची तयारी। जुईली मॅडमची फास्ट रांगोळी। काय झालं? हा, मग वरती शिवलिंग दिसलं पाहिजे ना। हो हो बरोबर आहे, एकच आहे पॉइंट। हा बघ, तुला व्हिडिओत घेते, पुढच्या वर्षी तुला ऑर्डर रांगोळीसाठी। आणि इकडे आमच्या जुईलीला पण घेऊन जा बघ। ए
वरती यायचं नाही. पण काढले तसंच काढ रोहिणी. असं नाही. हा असंच काढलेलं आपण आणि त्याच्यात हळदी मिरची भरलेलं. हो असंच काढलेलं की. पण जरा ओलं आहे ना हे, त्याच्यामुळे दिसत नाही त्याच्यावर. काढतो तसं. बसायलाच लाग. सावकाश चालला जुईली, कुठे कुठे पाणी आहे अजून पण. तर इथे जिग्नाची रांगोळी पण काढून झाली होती. तिला रांगोळी भरण्यासाठी थोडीफार मी हेल्प केली आणि त्याच्यानंतर ती पुन्हा आउटलाईन काढायला बसली. तर खूप सुंदर असं शिवलिंग आणि कमळ काढलं होतं तिने. इथे आमचं मंदिर क्लीन करून झाल्यानंतर आम्ही घरी परत गेलो होतो. आंघोळी वगैरे करून आम्ही पुन्हा रात्री 12 वाजता खाली आलो आहे आता अभिषेकासाठी. तर आता अभिषेक करण्याची तयारी इथे चालू आहे. इथे ही सुंदर रांगोळी मंदिराच्या दरवाजामध्येच काढली होती बघा. आणि पूर्ण मंदिराला सुद्धा आम्ही छोटी छोटी रांगोळी काढली होती. तर किती छान दिसायला लागलं आता मंदिर. आलं तेव्हा मंदिर कसं होतं आणि आता कसं दिसतंय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रांगोळी वगैरे काढली आवडली का, जी आम्ही तयारी केली ती आवडली का, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर पुढे जाऊया आपण आता अभिषेकची तयारी करण्यासाठी. तर मागचे 2 वर्ष भटजी काका येऊन इकडे अभिषेक करत होते, पण यावर्षी आम्ही स्वतःच करणार आहोत. आणि त्याच्या अगोदरची कित्येक वर्षसुद्धा इकडच्या महिलाच हा अभिषेक करायच्या. तसाच अभिषेक आता यावर्षीसुद्धा आम्हीच करणार आहोत. आणि आमची मुलं पण बघा ओम नमः शिवायचा मंत्र जपत बसलेली होती बाहेर. खूप मस्ती करत होती, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आता मंत्र बोलायला चालू करा. त्यानंतर तिकडे बघा हा छानसा एक कुत्रा आला होता आणि त्याला किती प्रेम करतायत. आणि जरा अतिच प्रेम झालंय नाही का. चला तर इथे आपल्या रोहिणीताई आता अभिषेकाची तयारी करतायत. तर हा सगळा अभिषेक जो आहे तो रोहिणीताईंनीच केला होता यावर्षी. आणि त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती पण आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ह्या पटापट केल्या. आणि खूप छान असा त्यांनी अभिषेक केला. भटाची गरजच नाही पडली. तर पहिल्यांदा पिंडी आहे ना ती पूर्ण दह्याने धुवून घेतली त्यांनी. दही लावून सगळ्या पिंडीवरती. आणि त्यानंतर दुधाने पण धुवून घेतली. तर पिंडीवरती दूध तर टाकतातच, त्याच्यामुळे आम्ही दुधाने आणि दह्याने ही पिंडी आहे ना ती स्वच्छ करून घेतली पहिल्यांदा.